सकाळ सकाळी किचनमध्ये आल्यानंतर माझं पहिलं काम असतं पाणी तापवणं, कारण आम्ही पहिले पाणीच पितो चहाच्या आधी. साईड बाय साईड मी दूध पण तापवायला ठेवते. तर आता दूधसुद्धा तापून झालं आहे. तर आता बाजूला मी चहा ठेवते. आलं असं ठेचून टाकलं की त्यातला रस चहाच्या पाण्यात एकरूप होऊन जातो आणि हा गवती चहा चवीसोबतच एक छान सुवासही चहाला देतो. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? माझ्या सुकारकाम या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये मी एकदा दाखवलं होतं की माझा टेक्निकल प्रॉब्लेम सुरू झाला आहे. तर आता खरंच तो प्रॉब्लेम मोठा होता, त्यामुळे मला आता हा व्हिडिओ टाकायला 3 दिवस लागले. तर आता सॉल्व झालं आहे, त्यामुळे मी आता जरा रिलॅक्स झाली आहे, म्हणून हा आता व्हिडिओ मी शेअर करते तुमच्यासोबत. तर चहा आता मी माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी सुद्धा ओतला आहे. तर आम्ही दोघं चहा घेतो आता. शुक्रवारी माझ्या मुलाची शाळा होती, तर त्याला मी ही खिचडी केली घरीच खाण्यासाठी, कारण त्याला शाळेच्या डब्यात स्नॅक्स सांगितलं आहे. त्याने आत्ता घरात खाल्लं, मग काही टेन्शन राहत नाही मला की डब्यातलं तो संपवेल की नाही. मग तर मी यावेळी खिचडीत आत्ता मेथीची पानं टाकली आहेत आणि हळद हिंग असं टाकून मस्त ही खिचडी त्याला देणार आहे. मी मेथीची पानं टाकली आहेत, पण ती काही भातात मिसळून येत नाहीत, पण त्याच्यातला जो अर्क असतो तो भातात चांगला मिसळून येईल आणि त्यानिमित्ताने त्याच्या पोटात ही मेथीचे काही गुण जातील. कारण तो अख्खी अशी पानांची भाजी दिली तर तो काही अजिबात खात नाही. तर माझी ही एक आयडिया असते की अशा निमित्ताने तरी त्याच्या पोटात काहीतरी भाजी गेली पाहिजे. तर तुमच्या पण बाबतीत असा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. पानं अजिबात मिळून येत नाहीत, पण ती स्मॅशसुद्धा तुम्ही करू शकता. माझ्या मुलाला तसा हिरवा रंग दिसला तरी तो कधी कधी खात नाही पूर्ण भात, म्हणून मी तसं स्मॅश नाही करणार आहे. तर ती थोडीशी बाजूलाच काढून ठेवली आहेत. अगदीच त्याच्या नकळत मी मधूनच देईन. तर ही मस्त खिचडी झाली तयार तुपासकट. शाळेतून सुटल्यावर मी त्याला समोरच्या बागेमध्ये नेलं. तिथं पण तो खूप खेळला. नुकतंच नवीन सुरू झालेलं एक गार्डन आहे, तर तिथे खेळायला पण भरपूर जागा आहे आणि शिवाय स्वच्छ पण येते. तर त्याच्या शाळेतली पण खूपशी मुलं तिथे आली, म्हणून मग तो पण हट्ट करायला लागला की आपण जाऊया. तर आम्ही मग तिथे गेलो. हा भरपूर खेळला आणि मग अर्ध्या तासाने आम्ही निघालो. तर त्याला आईस्क्रीम खायचं होतं, तर स्ट्रॉबेरी फ्लेवर आईस्क्रीम त्याने खाल्लं आणि मी पिस्ता फ्लेवर खाल्लं. तिथून निघालो आणि आमच्या घराजवळच्याच एका बागेत आम्ही आलो. या बागेत आम्ही कधी आलो नव्हतो. छान आहे ही बाग, मोठी पण आहे. लहान मुलांना खेळायला वेगळी जागा देखील आहे आणि माझ्या सर्वात आवडीचं इथं बसायला खूप जागा आहे. हो, नाहीतर बागेत बेंचेस इतकी कमी असतात की बसायलाच जागा नसते. पाऊस पडून गेलाय, पण परत येऊही शकतो. पाऊस नव्हता तोपर्यंत यांनी भरपूर खेळून घेतलं. स्लायडिंग झालं, झोका झाला, त्यानंतर साखळीवर चढणं वगैरे पण झालं आणि थोडासा पाऊस सुरू झाला. पाऊस कमी झाल्यावर आम्ही तिथून निघालो आणि घरी आलो. घरी येईपर्यंत 5 मिनटंच लागतात त्या गार्डनच्या इथून. आणि घरी आल्यावर बघितलं तर मस्त आता संध्याकाळचं ऊन पडलेलं होतं. छान वाटत होतं काचांवर. थोड्या वेळाने मी स्टोन पेंटिंग करायला घेतलं. माझ्याकडे सध्या 2 सपाट गुळगुळीत नदीतले दगड आहेत. त्यावर एका बाजूला पूर्ण काळ्या रंगाने रंगवते. हे 2 दगडसुद्धा मला माझ्या बहिणींनीच दिले होते. तिच्याकडे ते पण दगड भरपूर आहेत. ती म्हणली तू काहीतरी चांगलंसं पेंटिंग कर याच्यावर आणि ते सुकत ठेवते. तोपर्यंत मी माझ्या मुलाला त्याचं चित्र रंगवायला मदत करते. तोच म्हणाला की आपण आज पेंटिंग करूया. शाळेतून आल्यानंतर गार्डनमधून आल्यानंतर त्याला पेंटिंग आज करावं असं वाटलं, म्हणून मी स्टोन पेंटिंग करायला घेतलं आणि सोबतच त्याचं चित्र. त्याला नीट असं अजून पेंटिंग येत नाही, म्हणून त्याचा हात धरून मी त्याचं चित्र रंगवते. त्याचा हात नाही धरला तर तो इतकं अस्ताव्यस्त करून टाकतो. रंग इकडे तिकडे फासून ठेवतो. ब्लॅक लाईनच्या बाहेर घालवायचं नाही तरी त्याचे भरपूर स्ट्रोक ब्लॅक लाईनच्याच बाहेर जातात. पण हौसभरी आहे चित्र रंगवण्याची, त्यामुळे कुठलंही चित्र चालतं रंगवायला. म्हणून मग आज आम्ही ह्या बदकाला पूर्ण रंगवूनच टाकणार आहोत, असंच ठरवलं आहे. तर आता हा बदक पूर्ण रंगवून झाला आहे. त्याचं पेंटिंग तर झालं, आता माझंही पूर्ण करते. रंगावरून आता तुम्हाला कळालंच असेल की मी काय बनवलं आहे किंवा कसलं चित्र काढते. तर कमेंट करून नक्की सांगा की कसं वाटलं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण नेहमीच मी काहीतरी वेगळं दाखवतेच व्हिडिओत.
प्रत्येक व्हिडिओतच वेगळं असतं, तर एकही माझा व्हिडिओ मिस करू नका. हे बघा, मस्त आता 2 पेंग्विन मी तयार केलेत. छोटंसं नाक त्यांचं काढते. खूप सुंदर दिसतं आहे छोटंसं नाक. तर छान हे 2 पेंग्विन तयार झालेत. माझ्या मुलाला हे दोन्ही पेंग्विन खूप आवडले. त्याला खूप मजा वाटली. तुम्हालाही आवडले का? आणि आता माझी काही तुकार कामं होती ती मी आवरते. माझ्या मिस्टरांना मी जेव्हा भाजी आणायला सांगते तेव्हा ते भरपूर आणून ठेवतात. सो आता हे टोमॅटो भरपूर झालेत माझ्याकडे. शिवाय कढीपत्तासुद्धा भरपूर झाला आहे. आधीचा पण एक होता, शिवाय आत्ता हा नवा. आणि आता ही कोथिंबीर सध्या महाग आहे, त्यामुळे मी एकच जुडी ही आणायला सांगितली. तर आता सगळं मी फ्रीजमध्ये ठेवते व्यवस्थित. तर माझी आता तुकार कामं सगळी मी आवरली आहेत आणि आम्ही चाललो बाहेर गणपती पाहायला. तर चला पाहूया मुंबईतले काही प्रसिद्ध गणपती. तर आम्ही आलोत आत्ता गणेश गल्लीच्या इथे. तर गणेश गल्लीचा मुंबईचा राजा म्हणून नावाचा गणपती खूप प्रसिद्ध आहे मुंबईत. तर चला पाहूया हा मुंबईचा राजा. हे मोठं प्रवेशद्वार त्यांनी केलेलं आहे आणि आतमध्ये रोषणाई पण भरपूर छान केलेली दिसते आहे.